मस्तक झुकवायला संस्कार लागतात आणि ते मस्तक कोणापुढे झुकवायचे हे समजण्यासाठी अक्कल लागते। आजकाल कोणाच्याही पाया पडणे याला संस्काराचा परमोच्च बिंदू मानलं जातंय। पण माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की या संस्काराच्या नावाखाली आपण आपला स्वाभिमान तर गहाण ठेवत नाहीये ना? आपली इच्छा नसताना किंवा समोरच्याची खरंच पात्रता नसताना त्याच्या पाया पडणे मला तरी मानसिक खच्चीकरण वाटते। ज्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार देऊन राजा बनवले तेच लोक आज कोणाकडे तरी सत्ता आहे, पैसा आहे, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो आहे त्याच्या पायावरती नाक घासतात। याला आपण संस्कार म्हणतो। खरं तर हा मानसिक गुलामगिरीचा प्रकार आहे। बाबासाहेबांनी आपल्याला समता दिली। या समतेच्या युद्धामध्ये कोणीच कोणाचा मालक नाही ना कोणी कोणाचा गुलाम आहे। ज्या महापुरुषांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी आपल्याला लढायला वाचायला शिकवले, त्या महापुरुषांपुढे आणि त्यांच्या विचारांपुढे हे मस्तक एकदा नाही तर हजारदा झुकेल। कारण तिथे मस्तक झुकवल्याने आपली प्रगतीच होणार आहे। पण ज्या लोकांची पात्रता नाही, ज्यांची खरंच लायकी नाही, अशांसमोर कंबर वाकवणे म्हणजे आपल्या बापाने दिलेल्या विचारांचा आणि अधिकारांचा मला तरी अपमान वाटतो। मस्तक तिथेच टेकवा जिथे विचारांची उंची हिमालयासारखी असेल। कोणापुढेही झुकणे मला तरी आपला स्वाभिमान गमावणे असा वाटतो। जय भीम।